महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। बदलापुरातील सिद्धी सिटी फेज 5 या सोसायटीमधील काही लोक मेंटेनन्स भरत नाही, त्यामुळे बंद फ्लॅटच्या दरवाजांवर दीपक घुगे हे नोटीस चिटकवत होते। याच वेळी या सोसायटीमधील तिघांनी दीपक घुगे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान एका मराठी व्यक्तीला परप्रांतीयांनी मारहाण केल्याचा आरोप यात करण्यात आलाय। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांवर कारवाई केली। या रहिवाशांनी मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेंदवनकर यांना याची माहिती दिली। त्या सगळ्या रहिवाशांना घेऊन बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात वरिष्ठांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या। मात्र पोलिसांनी यापूर्वी या तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। मराठी माणसाला न्याय देण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरले असा इशारा दिलाय। कारण त्याच अनुषंगाने 1 वर्ष सोसायटी रजिस्ट्रेशन झालं, त्यामुळे बायलॉज प्रमाणे आम्ही जेव्हा त्यांना नोटीस द्यायला गेलो मेंटेनन्सच्या रिगार्डिंग, तर त्यावेळी त्यांनी नोटीस न घेता डायरेक्ट आमच्या अध्यक्षांवरती हात उचलला आणि काही ना काही खोटं नाटं सांगून परत ते काही ना काही तेच प्रकरण उकळून काढत होते। त्यावेळी आम्हाला पोलीस यंत्रणेने सपोर्ट केला त्यावेळी, आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला असुरक्षित वाटत होतं। त्यामुळे आम्ही महाराष्ट्र मनसे आपल्या संगीताताईंकडे आलो आणि संगीताताईंचा आम्हाला खूप सपोर्ट मिळाला ह्या प्रकरणात। म्हणजे 2 दिवसात त्यांनी जे आमच्यासाठी केलं आहे ते खूप चांगलं केलं आणि पोलीस यंत्रणेने आधी कारवाई केली असल्यामुळे पोलीस यंत्रणेचेही आभार। आणि त्याबरोबर संगीताताई आणि आमच्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे राहतात ना परप्रांतीय, त्यांचं कसं आहे, कोणतं पण सोसायटीमध्ये काम करायला घेतलं ना चांगलं होण्यासाठी, तर ते नेहमी आडेबाजी करतात, काम होऊच देत नाही पुढे, आणि ते मेंटेनन्स पण भरत नाही। त्याच्यासाठीच त्यांना नोटीस देण्यासाठी गेलं तर त्यांनी अध्यक्षांवर हात उचलला, त्यांचा मुलगा वगैरे त्यांनी मारलं। त्याच्यासाठी मग आम्ही त्यांची कंप्लेंट वगैरे केली होती। आता त्यांनी साहेबांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, त्याच्यासाठी साहेबांचे पण आभार, आणि आम्ही संगीताताईंकडे गेलो, त्यांचे पण आभार। मनसेची भूमिका ही नेहमीच मारझोडीची असते किंवा मराठी माणसाला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरण्याची असते। हा जो प्रकार आहे हा अध्यक्षांना मारझोड केलेला आहे, आणि त्याही आधी ते जे 3 परप्रांतीय त्या सोसायटीमध्ये राहत आहेत, आपण हा कधी भेदभाव केला नव्हता, परंतु यांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मराठी माणसाला त्रास आता व्हायला लागलेला आहे, आणि तोच त्रास बदलापूर शहरामध्ये होतोय। त्यामुळे मनसे आता आक्रमक भूमिका नक्कीच घेईल, परंतु पोलीस प्रशासनसुद्धा सहकार्य करते आहे। त्यामुळे त्या सहकार्याच्या भूमिकेमुळे मी सन्माननीय बाळवलकर साहेबांचे मी खरोखर आभार मानेन की आपण सुद्धा मराठी माणसाला या सर्व गोष्टींमुळे त्रास होणार नाही, किंवा आपला मराठी माणूस बदलापूर शहरामध्ये कसा सुरक्षित राहील यासाठी ते प्रयत्न करत आहेत। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा, आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।